नकली सोने देऊन फसवणूक करणारी राजस्थानी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद। नंदुरबार चौफुली ते बदलानेपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, निकृष्ट कामाचे अखेर पितळ उघड। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळापूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं विद्यार्थ्यांना वह्या वाटप। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन। ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात पुकारल्या जाणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी धुळ्यात आरक्षण पे चर्चा हा कार्यक्रम। निसर्ग संवर्धन दिनानिमित्त तोरणाळा येथे वृक्ष लागवड। धुळ्यात कंटेनरचा हुक तुटल्याने ट्रॅक पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली। गरज असल्याचे सांगत मदतीचा हात म्हणून बनावट सोने विकून व्यापाऱ्यांना घडवणाऱ्या पुढींचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने छळा लावत 6,67,000चा मुद्देमालसह दोघांना बेड्या ठोकल्या आहेत। साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील व्यापाऱ्यांची फसवणूक झाल्यानंतर हा प्रकार समोर येतात एलसीबीने तपासाची चक्र फिरवली। पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्या पथकानं शहरालगत असलेल्या साक्री रोडवरील भंडारा हॉटेलच्या पाठीमागे रस्त्यावर पाल टाकून राहणारे राजस्थान येथील दोघांच्या मुसक्या आवडल्या आहेत। संशयितांनी गुन्ह्याची कबुली देत धुळे नाशिकसह लुबाडलेल्या 6,67,000चा मुद्देमाल काढून दिला आहे। संबंधितांकडून अजूनही काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे। पाहूया ही विशेष बातमी। प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। काल दिनांक 30/7/2021 रोजी पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पिंपळनेर गावात दीपक भामरे नावाचे जे व्यापारी आहेत त्यांच्याकडे 2 दिवसापासून एक अनोळखी इसम येऊन त्यांना काही ओरिजिनल सोनं दाखवलं होतं आणि ते विकायचं आहे असं सांगितलं होतं त्यांनी। मग त्यांनी त्या सोन्याची खात्री केल्यानंतर ते सोनं खरं असल्याचं सांगितलं। मग त्यावेळेस त्या व्यक्तीने सांगितलं की माझ्या शेतात मला सोनं भेटलेलं आहे, आणखीन सोनं मला विकायचं आहे। तर थोडंसं ते लालचीच्या अधीन राहून त्यांनी काल साक्रीमध्ये सदर व्यक्तीला भेटले। सदर व्यक्तीने भामरे यांच्याकडून 4 लाख रुपये घेतले आणि त्यांना बनावट सोन्याचे पदकं जवळपास 1 ते 1.5 किलोच्या आसपास त्यांना दिले आणि तेथून पोबारा केला। त्याच्यापूर्वीच दिनांक 29/7 सुद्धा त्यांनी डॉक्टर पंकज गंगावणे आलियाबाद सटाणा यांच्याकडून सुद्धा 2.5 लाख रुपये घेतले होते आणि त्यांनाही असंच बनावट सोनं दिलं होतं। या संदर्भात या दोन्ही घटनेसंदर्भात पिंपळनेर पोलीस स्टेशनला चिटिंगचा गुन्हा दाखल आहे। सदर गुन्हे दाखल झाल्यानंतर तेथील जे सपोनी आहेत सावंके म्हणून त्यांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी सांगितलं का सदरचे आरोपी हे म्हणजे प्रॉपर तिथं राहत होते पाल टाकून, ते सोडून धुळ्याच्या दिशेने रवाना झालेले आहेत। आम्ही स्वतः आमचा स्टाफ, पिंपळनेरचे काही कर्मचारी असं सर्वांनी शोध घेतला असता आम्हाला अशी माहिती भेटली की भंडारा हॉटेलच्या पाठीमागं काही लोक पाल टाकून तिथे वस्ती करून राहतात। मग त्यानुसार आम्ही रात्री तिथे छापा घातला स्टाफच्या मदतीने। 2 लोक पळून गेले, 2 लोकांना ताब्यात घेतलं, त्यांची झडती घेतली। असं जवळपास त्यांच्याकडे 6,46,500 व इतर साहित्य असा मिळून 6,67,000चा मुद्देमाल जप्त केला आणि विचारपूस केली असं त्यांनी वरील दोन्ही गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। आरोपी हे सराईत असून ते राजस्थानी आहेत, राजस्थानवरून येऊन ते हे गुन्हे करतात। त्यांनी अधिकचे गुन्हे केले अशी शक्यता आहे, त्या दृष्टिकोनातून विचारपूस चालू आहे। दोंडाईचा बस आगारापासून ते नंदुरबार चौफुली व बलधाणे फाटापर्यंत रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यामुळे पहिल्याच पावसात रस्त्यावर मोठमोठे खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून रस्त्याचे निकृष्ट कामाचे पितळ अखेर उघड झाले आहे। या खड्ड्यांमुळे या ठिकाणी अपघाताला निमंत्रण दिले जात असून येणाऱ्या जाणाऱ्यांकडून तीव्र शब्दात देखील संताप व्यक्त केला जात आहे। काही महिन्यापासून हा रस्ता तयार करण्यात आला होता, त्यामुळे या रस्त्याची चौकशी करण्याची मागणी देखील आता जोर धरत आहे। काही महिन्यापूर्वीच तयार करण्यात आलेल्या रस्त्याची दुर्दशा पाहून अनेक जण संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत।
पहिल्याच पावसात या रस्त्याचे पितळ उघड झाल्यानं अनेकांकडून चौकशीची मागणी देखील करण्यात येत आहे। या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून नेहमी या ठिकाणी छोटे मोठे अपघाताला निमंत्रण देखील दिलं जात आहे। वाहतुकीस या ठिकाणी मोठा अडथळा निर्माण होत असून वाहनधारकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे। माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांनी निधी मंजूर करून हा रस्ता उत्कृष्ट तयार केल्याचं सर्वत्र चर्चा देखील झाली होती। मात्र पहिल्याच पावसात या रस्त्याची दुर्दशा झाल्याने कामाबद्दल शंका व्यक्त केली जात आहे। त्यामुळे कामाची चौकशी करून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी देखील आता सुज्ञ नागरिकांकडून करण्यात येत आहे। प्रतिनिधी युवराज गोरे, माझा महाराष्ट्र न्यूज, दोंडाईचा। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा धुळे जिल्ह्याचे संपर्क मंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धुळे तालुक्यातील बाळापूर या गावी इयत्ता 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना धुळे जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते मोफत वह्या वाटप करण्यात आले आहे। सदर या दिमागदार कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सुमित पवार यांच्या वतीनं करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अर्जुन टिळे यांच्या हस्ते राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला। अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या या नाविन्य उपक्रमात चिमुकल्या विद्यार्थ्यांना वह्या मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाची कळी उमललेली दिसून आली। महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व युवक काँग्रेस पक्षाच्या वतीनं नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे। त्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव सुमित पवार यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील गावात विविध नाविन्य उपक्रम देखील राबवण्यात येत आहेत। या कार्यक्रमाप्रसंगी अर्जुन टिळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष किरण शिंदे, किरण भैया पाटील, प्रदेश सरचिटणीस इर्शाद जहागीरदार, शहराध्यक्ष रणजितराजे भोसले, एसा राईरे, माजी सरपंच प्रकाश मराठे, विनायक मराठे, युवा नेते अमित पवार आदी राष्ट्रवादी काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी तसेच बाळापूर येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आज आपल्या गावाला ज्यांनी एक प्रमुख उपस्थिती दिली, आदरणीय आपले जिल्हा निरीक्षक तसेच महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आदरणीय अर्जुन टिळे साहेब, जिल्हा अध्यक्ष आदरणीय किरण नाना शिंदे, शहर जिल्हा अध्यक्ष सन्माननीय रणजितराजे भोसले, उपस्थित आपले बाळापूरचे माजी सरपंच, त्यांना आपण पका नाना म्हणून म्हणतो, आदरणीय प्रकाश मराठे, आपले विनायक मामा व आपले युवक सरकारी ज्यांनी आपल्याला मदत केली, सहकारी अनिल भाऊ जगताप, जगदीश। बरेच दिवसापासून अजितदादांच्या काय कार्यक्रम घ्यायचा साहेब आम्ही विचार करत होतो। अनेकांनी रक्तदान शिबिर घेतले, बरेच शिबिरं झाले, कोणी गरजू लोकांसाठी अन्न वाटप केलं। तर आपल्या गावाकडून दादांना काय शुभेच्छा द्यायला पाहिजे असं आम्ही काही युवकांनी ठरवलं। तर आपल्या सर्व युवकांचं असं म्हणणं होतं की काहीतरी कोणाच्या तरी कामात येईल असं आपण काहीतरी कार्यक्रम घेतला पाहिजे। म्हणून आम्ही 5वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना, ज्यांची आज शाळा चालू त्या विद्यार्थ्यांना आम्ही वह्या वाटप कार्यक्रम करायचं नियोजन केलं। आणि ते नियोजन करत असताना आम्ही आपल्यालाही सांगितलं की साहेब असा कार्यक्रम आम्ही घेतोय। आपण बोलले घ्या कार्यक्रम, मी आहे। आपला जो पाठबळ साहेब आजच्या परिस्थितीत भेटताय आम्हाला, याच्याने मी आपल्याला एक शब्द देतो साहेब। आज या कारणाने आपण माझ्या गावात उपस्थिती दिली, याच गावाच्या जीवावर जर 10 नगरसेवक निवडून नाही आणले ना साहेब महापालिकेत, तर नाव बदलून ठेवा। आपण आजच लिहून घ्या साहेब की राष्ट्रवादीचा झेंडा या प्रभागात फडकवल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही। आणि याचं उद्घाटन आज आपणच समजून घ्या, या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण करतोय। वयाने मी लहान आहे, वय वर्ष 28 आहे, पण आज माझ्यासारख्या युवकाला आपण इतकं मान देऊन, किरण भैया, किरण नाना, आपण काही नगरसेवक आहे आपले की जे इतके पाठबळ आपण देत आहे। निश्चितच या गावाच्या विकास कामासाठी जर आपण सर्व जर मागे उभा राहिले तर साहेब आपल्या माध्यमातून, राष्ट्रवादीच्या माध्यमातून जय भवानी,
छत्रपती शिवाजी महाराज की. आता सगळ्यांनी नीट ऐकून घ्यायचं आहे. आज कोणाच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होतो माहिती आहे आपल्याला सगळ्यांना? कोणाच्या? माझी दादा आगे बढोची एक घोषणा झाली पाहिजे. आजी दादा तुम आगे बढो. अजून मोठे नाव झालं पाहिजे. बाळापूरचा आवाज धुळ्यापर्यंत गेला पाहिजे पोरांनो. आजी दादा तुम आगे बढो. अजून जरा आवाज आला पाहिजे. अजून बाळापूरचा आवाज वाटला पाहिजे. सुमितने आता सांगितलं 10 नगरसेवक निवडून आणले पाहिजे. आवाज नाही आला तर असं कसं होईल? तुमचा आवाज इथं नुसता बाळापूरचा आवाज धुळ्यापर्यंत नाही तर तो मुंबईपर्यंत गेला पाहिजे. 31 जुलै 1937 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगला अर्थात संदेशभूमी या ठिकाणी सालाबादाप्रमाणे याही वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता संदेशभूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समिती धुळेच्या वतीनं विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी मोठ्या प्रमाणात संदेश दिवस हा साजरा करण्यात आला आहे. शाहीर चरण जाधव यांच्या शाहिरी जलसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. त्याकरिता संपूर्ण आंबेडकरी समाज या वास्तूल दर्शन घेण्यासाठी आले. आमदार कुणाल पाटील यांनी दर्शन घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीच्या ती स्मारकाची मागणी लवकरच केली जाईल असे आश्वासन देखील त्यांना दिला. यावेळेस भंते आनंद शिवाजी देवरे, आनंद सिंगदाणे, सिद्धार्थ पारेराव, रामकृष्ण नेरकर, हरिचंद्र लोंढे, रवींद्र नगराडे, ॲडव्होकेट संतोष जाधव, अशोक सुडके, चक्षुपाल बोरसे, दिलीप मोहिते, योगेश जगताप, सुनील थोरात, संतोष अमृतसागर, महेंद्र माहले, प्रभाकर खंडारे, संजय चव्हाण, राजदीप आगडे, विजयराव मोरे, विशाल सोनवणे, किशोर सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. ट्रॅव्हल्स बंगलोला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र वास्तव्याने पवित्र झालेला असा हा बंगला आणि ज्याला आज 84 वर्ष पूर्ण झाले बाबासाहेबांना या वास्तव्याला. याला संदेशभूमी म्हणून आता आपण समजत होतो आणि या संदेशभूमीच्या माध्यमातून आज शेकडो बाबासाहेबांच्या अनुयायी आणि आपल्या समाजातील सर्व हा बाबासाहेबांच्या विचारांचं जतन करण्याकरता या संदेशभूमीला दरवर्षी ज्या दिवशी बाबासाहेब गेले त्या दिवशी या ठिकाणी भेट देतात आणि त्या माध्यमातून बाबासाहेबांच्या स्मृतींना एक उत्साह देतो. बाबासाहेबांनी या देशाच्या जडणघडणीमध्ये जे एक महत्त्वाचं योगदान दिलेलं आहे त्या योगदानाचा विसर नवीन पिढीला पडता कामा नये आणि जे विचार बाबासाहेबांनी समतेचा आणि एकतेचा संदेश आपल्या समोर दिलेला आहे हा एकतेचा संदेश हा नवीन पिढीपर्यंत गेला पाहिजे. ही एक अत्यंत उच्च अशी विचारसरणी घेऊन ही सर्व तरुण पिढी हे सगळं काम करत आहेत. याचा मला आज विशेष या ठिकाणी आनंद वाटतो. आज या संदेशभूमीचं उच्चाटन झालं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या ह्या स्मृतीस्थळाला त्या ठिकाणी एक विशेष दर्जा देऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांचं समाधीस्थळ या ठिकाणी निर्माण झालं पाहिजे अशी इच्छा आम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेली आहे. आणि मला वाटतं की राज्य सरकारने याच्यामध्ये पुढाकार घेऊन या जागेला एक विशेष स्वरूप द्यावं जेणेकरून येणाऱ्या अनेक पिढ्या या स्थळापासून या जिल्ह्यात ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकालासंदर्भात अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे लढा उभारण्यात येत आहे. याबाबत ओबीसी समाजातील विविध संघटनांना समता परिषदेच्या माध्यमातून ओबीसी एकत्र आणले जात आहे. याबाबत पुकारलेल्या जाणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी धुळ्यात आरक्षण पे चर्चा हा कार्यक्रम एलएम सरदार उर्दू शाळा देवपूर धुळे येथे होणार आहे अशी माहिती समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष राजेश बागुल यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे. याप्रसंगी महापालिकेचे माजी प्रथम महापौर भगवान करंजकाळ, अखिल भारतीय वाणी समाज प्रबोधन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील नेरकर, युवराज चौधरी, रामेश्वर चौधरी, गोपाल देवरे यावेळी उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेश बागुल म्हणाले की उठ ओबीसी जागा हो, आरक्षणाचा धागा हो, एकच पर्व ओबीसी सर्व या कार्यक्रमांतर्गत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळे व महानगराच्या वतीनं छगन भुजबळ यांच्या आदेशानुसार ओबीसी आरक्षण पे चर्चा या कार्यक्रमांतर्गत मुस्लिम समाजातील सर्व ओबीसी बांधवांसाठी 31 जुलै रोजी सायंकाळी 4 वाजता देवपुरातील एलएम सरदार उर्दू शाळेत ओबीसी आरक्षण पे चर्चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला समता परिषदेचे उत्तर महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष बाळासाहेब करडक, ॲडव्होकेट प्रतीप करडक, राजेश बागुल आदी मार्गदर्शन करणार आहे. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. दिनांक 1/8/2021 वार रविवार सकाळी या ठिकाणी माननीय विभागीय अध्यक्ष बाळासाहेबजी करडक यांचं आगमन होणार आहे. त्या दिवशी
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे. त्या ठिकाणी पहिल्यांदा अभिवादन करतील. अभिवादन केल्यानंतर सकाळी 10:30 वाजता धुळे येथील तेली भवन या ठिकाणी तेली समाजाची, संपूर्ण जिल्ह्यातील तेली समाजाची बैठक आहे. ओबीसीच्या राजकीय आरक्षणाबद्दल त्या ठिकाणी माननीय बाळासाहेब कर्डक, ॲडव्होकेट प्रतीकदादा कर्डक हे मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहेत. त्याच्यानंतर दुपारून 3 वाजता निजामपूर या ठिकाणी शंकरद्वार मंगल कार्यालय निजामपूर जैताने या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहेत. 3 वाजेनंतर ताहराबाद या ठिकाणी देखील बैठक आयोजित केलेली आहे. सध्या चालू असलेल्या ओबीसी आरक्षण पे चर्चा या कार्यक्रमाचं संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आयोजन केलेलं आहे. या आयोजनाला माननीय बाळासाहेब कर्डक, प्रतीकदादा कर्डक हे मार्गदर्शन करणार आहेत ओबीसी आरक्षणासंदर्भात. धन्यवाद. जामनेर तालुक्यातील तोरणनाळा येथे निसर्ग संवर्धन शुद्धोदन नवनिर्माण युवा फाउंडेशन यांच्या वतीनं मानव कल्याणाचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या प्रसंगी पूजनीय भंते महेंद्र बोधी यांच्या हस्ते महान अशा पवित्र पिंपळबोधी वृक्षाचे वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. यावेळी एकूण 60 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. या ठिकाणी तोरणनाळा गावातील सर्व समाज बांधव व माता भगिनींची उपस्थिती होते. मात्र वृक्षारोपण झाल्यानंतर वृक्ष संगोपनाची जबाबदारी सुद्धा माता भगिनींनी घेतली आहे. वृक्षवली आम्हा सोयरे वनचरे, झाडे आपली मित्र आहेत. झाडे नाही तर जीवनच नाही. सर्व सजीवांना जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची आवश्यकता असते आणि तेच ऑक्सिजन देण्याचं मोठं काम झाडे करतात. खरं तर झाडांचे महत्त्व कोरोनाच्या महामारीत ऑक्सिजनचा तुटवडा पडल्यानंतर आपल्या भारतीयांच्या लक्षात आले आहे. म्हणून एक झाड लावू, आपण त्याला पाणी घालू अशी संकल्पना प्रत्येकाने करून त्या एका झाडाचे चांगल्या प्रकारे संगोपनाची सुद्धा जबाबदारी आपण स्वीकारली पाहिजे, असे मत देखील यावेळी व्यक्त करण्यात आले आहे. प्रतिनिधी प्रवीण तायडे, माझा महाराष्ट्र न्यूज, जामनेर. सांगितलेले आहे त्याचप्रमाणे या वृक्षांचं संगोपन केलेलं आहे. म्हणून त्या सर्वांना, या गावकरी उपासकांना आणि महिला उपासकांना देखील मी मंगलकामना देऊन इथे गुजरातीतून ओडिसाच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा हुक तुटल्याने धुळे शहरालगत मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या पारोडा चौफुली येथे पुलाखाली ट्रॅक पलटी झाल्याची घटना घडली आहे. लाकूड फळ्याने भरलेला कंटेनरचा हुक अचानक तुटल्यामुळे कंटेनर अनबॅलन्स झाला होता. त्यामुळे कंटेनर हा पारोडा चौफुली येथे असलेल्या पुलाखाली पलटी झाला. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. मात्र मोठ्या प्रमाणात वाहनाचे नुकसान झाले आहे. तसेच कंटेनर पलटी होण्याच्या वेळी आजूबाजूला देखील कुठल्याही प्रकारचे वाहन नसल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व या अपघातामुळे पारोडा चौफुली येथे वाहनाची देखील मोठ्या प्रमाणात कोंडी निर्माण झाली. पोलिसांनी तात्काळ वाहतूक सुरळीत करीत वाहतूक कोंडी सुरळीत केली. यावेळी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. गुजरात से उड़ीसा जा रहा था, लकड़ी भरा हुआ है, टर्निंग के अंदर मतलब हुक में क्या चाल था, हुक में से चाल के वजह से गाड़ी ने टर्निंग के अंदर 2 नंबर गियर में गाड़ी था और गाड़ी का हुक निकलने से गाड़ी का ट्रॉली बैलेंस खराब कर दिया. बैलेंस खराब करने से मतलब ट्रॉली को पलटी कर दिया. किसको लगा है? किसी को कुछ नहीं लगा है, सब सही सलामत है. बराबर. तुम्हारा नाम? हीरा राम है, खलासी का नाम है, कैसा नाम, सब बराबर है, कोई किसी को लगे नहीं है. नकली सोने देऊन फसवणूक करणारी राजस्थानी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद. नंदुरबार चौफुली ते बदलानेपर्यंतच्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य, निकृष्ट कामाचे अखेर पितळ उघड. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बाळापूर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं विद्यार्थ्यांना वह्या वाटप. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ट्रॅव्हल्स बंगला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन. ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात पुकारल्या जाणाऱ्या आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी धुळ्यात आरक्षण पे चर्चा हा कार्यक्रम. निसर्ग संवर्धन दिनानिमित्त तोरणनाळा येथे वृक्ष लागवड. धुळ्यात कंटेनरचा हुक तुटल्याने ट्रॅक पलटी, सुदैवाने जीवितहानी टळली.